नमस्कार, मी लतिका। आज आपण नाचणीच्या पिठाचा पराठा बनवूया। त्यासाठी एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचा बटाटा शिजवलेला घेतलेला आहे। आपण हमेशा कसं आलू पराठा खातो, आज आपण नाचणीच्या पिठाचा पराठा खाऊया। तर असं बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आणि पूर्णपणे बघा हे थंड करून घेतलेलं आहे। गरम गरम असं म्हणजे हलकासा जरी गरम असला ना तरी खिसू नका, पूर्ण थंड करून घ्या। एकदम बघा खिसून घेतलेलं असं बारीक खिसून घ्यायचं। त्यात टाकायचे बघा आपल्याला ठेचा। तर ह्या ठेच्यात काय आहेत माहिती आहे का, 2 हिरव्या मिरच्या, 3 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, म्हणजे अर्धा इंच आल्यापेक्षा थोडंसं कमीच आहे, धने टाकलेले आहेत, जिरे आणि ओवा, आणि हे दरदर असं कुटून घेतलेलं आहे। जी धने जिरे ओवा आहे ना ते पण आपल्याला ह्याच्याबरोबर बघा अशा पद्धतीत दरदर कुटलं पाहिजे। जास्त एकदम बारीक असं पावडर करू नका, तेव्हा जेव्हा खातो ना तेव्हा आपल्या जेव्हा दाताखाली येतो ना तर चवीला छान लागतं। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात तुम्ही ना बारीक कापून कांदा पण टाकू शकता बरं का। आता त्यात टाकायचे नाचणीचं पीठ। तर बघा हे अशा पद्धतीत पीठ आहे, पीठ टाकून घेतलेलं आहे बघा, अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे। आणि काल का नाही मी नाचणीच्या पिठाचा मसाले भाकरी बनवून दाखवली होती। तर अशा पद्धतीत बघा लालसर असं पीठ आहे। खूप जणांनी अशा कमेंट केलेल्या की हे म्हणजे नाचणीचं पीठ वाटत नाही, तरी नाचणीचंच पीठ आहे। आता हे आपल्याला मळून घ्यायचे। तर ह्याला कसं माहिती आहे का, थोडंसं जास्त पण पीठ लागू शकतं, तुम्हाला कमी पण लागू शकतं, कारण हा मीडियम आकाराचा बटाटा आहे। ह्यात पाण्याचा वापर लगेच करायचा ना, एकसारखं असं दाबून दाबून पहिलं मळून घ्यायचे। पाण्याचा वापर बघा मी थोडासुद्धा केला नाही, चांगलं असं अशा पद्धतीत झाले बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात तुम्ही बारीक एकदम बारीक कापायचा कांदा टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा सफेद तीळ पण टाकू शकता। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। तुम्ही एकदम जर जास्त पाणी टाकाल तर मग एकदम सैल होईल, ते एकदम थोडं टाकले बघा ना। तर हे मिक्स करून घेते, कारण आपल्याला मला वाटतं तेवढंच पाणी लागेल। तेवढंच पाणी टाकून बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे। मस्त लागतं बघा चवीला, कारण काय होतं माहिती आहे का, आपण आता नाचणीच्या भाकरी म्हणा, अशा काय काय डोसा म्हणा, हे अशा गोष्टी खातो, पण हे असं काहीतरी वेगळं करून खायचं। आता बघा ह्याचा लाल कलर येणार नाही, पण ह्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, बटर टाकलेला आहे। आता ह्याचं जेवढा तुम्हाला पाहिजे ना पराठ्याला तेवढाच गोळा घ्यायचा। एवढा गोळा घेतलेला आहे बघा, थोडंसं पीठ खाली टाकायचं असं। हे पण नाचणीचंच पीठ टाकलेलं आहे। आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही लाटण्यानं पण करू शकता, तसं हातानं सुद्धा थापून घेऊ शकता। जास्त जाड करायचं नाही बरं का, पातळच करायचं। आता कॉटनचा एक वल्ला कपडा घेऊन त्याच्यावर पण तुम्ही असं थापू शकता। लाटण्यानं सुद्धा होतं, पण बघा हे असं चिरडतं बरं का, हे लक्षात ठेवायचं। पण जे खायला लागतं ना एक नंबर लागतं बघा। तुम्ही आता हे दह्यावर खाऊ शकता, चटण्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आणि हे कसं माहिती आहे का, नाश्त्याला बनवलं तर नाश्त्यालाच खायचं। असं सकाळचं तुम्ही म्हणाल दुपारी खाईन संध्याकाळी खाईन तर तसं नाही, किंवा संध्याकाळी जेवणाला जरी तुम्ही बनवलं तर तरी पण छान होईल। आणि एकदम पातळ करून घ्यायचं बघा, दोन्ही ह्यानं सुद्धा थापू शकता बरं का अशा पद्धतीमध्ये। मस्त असं बघा मी थापून घेतलेलं, एकसारखा मी थापलेला आहे, जास्त पातळ पण नाही जास्त असं जाड पण नाही। गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे आणि हा तवा लोखंडाचा आहे, ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते, चांगला गरम झालेला आहे। पसरून घ्यायचं असं सगळीकडं, तेल चांगलं पसरून घेतलेलं आहे। आता आपण टाकून घेऊया, अशा पद्धतीत उचलायचं बघा, एका हातानं सुद्धा उचलला जातो। गॅस आहे मीडियम केला तरी चालतो आणि फास्ट केला तरी चालतो। अशी बघा हलती चांगली भाजली का नाही की असं आपलं हलवून हलवून खालची साईड चांगली भाजून घ्यायची। एकदम जरी पातळ केली तरी पण चालते। पलटी करून घेऊया बघ, मस्त अशी भाजली गेलेली आहे। आणि याला तुम्ही तूप लावलं तरी चालते, तेल लावलं तरी चालते, बटर जरी लावलं का नाही तरी पण चालेल। चांगलं भाजून घ्यायचं खरपूस, एकदम मस्त लागतात। आपण म्हणजे नाचणीच्या खूप रेसिपी अशा मी अपलोड केलेल्या आहेत बघा सगळ्या। तुम्ही अशा पद्धतीने फक्त एकदा करून बघा। आणि ह्याच्यात थोडंसं काय वेगवेगळं जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही तरी मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन की बाबा हा हे पण तुम्ही टाकून करू शकता। आता खालची साईड पण आपण भाजली का बघूया, हे बघा मस्त अशी भाजलेली आहे। आता एवढ्याशा पिठामध्ये का नाही 4 होतील बरं का, जर पातळ पातळ केल्या का नाही तर 5 पण होतील। मी थोड्याशा अशा गुळगुळीत केलेल्या आहेत बघा, मस्त अशा बघा झालेल्या आहेत, एकदम छान अशा। ह्या साईडून पण बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे। आणि तुम्ही जर बटर खात असाल तर जरूर बटर तुम्ही लावून जरी खाल्ला तरी चालेल, नाही तर जर काहीच लावायचं नाही, साईडला घ्यायचं आणि त्याच्यावर जरी मलाई म्हणा टाकून जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल, तर छान लागतं की नाही चवीला, करून बघा।
बाकीच्या राहिलेलं मी अशाच पद्धतीनं बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.